नमस्कार. आज मी इथे वांग्याची चटणी करणार आहे. बरेच जण याला वांग्याचं भरीत बोलतात, पण आमच्याकडे मात्र याला वांग्याची चटणीच बोलतात. थंडीमध्ये ही वांग्याची चटणी गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त लागते. वांगं डायरेक्ट गॅसवरती भाजू नये म्हणून मी इथे वांग्याचे गोल काप केले आणि टोमॅटोसुद्धा कापून घेतला. तव्यावरती तेल टाकून वांग्याचे काप, टोमॅटो, मिरची, लसूण टाकून झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे कांदा, कोथिंबीर बारीक कापून घ्यायची. त्यासोबत लसूण आणि कढीपत्तासुद्धा घ्यायचे. तोपर्यंत आपले इथे वांगेसुद्धा अगदी मस्त असे मऊ झालेत. ते चमच्याने असे मॅश करून घ्यायचे आणि एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं. त्यामध्ये जिरा, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, भरपूर असा कांदा टाकायचा. वांग्याच्या चटणीमध्ये कांदा जास्त टाकायचा म्हणजे चटणी मस्त लागते. कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून मीठ टाकायचं, हळद आणि हिंग टाकायचं. थोडंसं मसाला टाकून पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्येच मॅश करून घेतलेले वांगी टाकायची, चांगले मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. गरमागरम वांग्याची चटणी बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करून लाईक करा.